काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ उद्धव ठाकरेंची आज भेट घेणार आहेत। सपकाळ मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत। 2 दिवसांपूर्वी सपकाळ यांनी शरद पवारांची सुद्धा भेट घेतलेली होती। सध्या राज्यामध्ये राष्ट्रवादीचं विलीनीकरण आणि ठाकरे बंधू एकत्र येतील अशा चर्चा जोर धरू लागलेल्या आहेत आणि याच पार्श्वभूमीवर मविया एकसंध ठेवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असल्याचं पाहायला मिळतंय। त्याचं कारण आहे येणाऱ्या स्वराज्य संस्थांच्या निवडणुका। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कुठलाही दगाफटका होऊ नये, स्वबळाच्या नाऱ्याची सुद्धा घोषणा केली जाते आणि त्याचमुळे अशा पद्धतीनं कुठेतरी एक प्रकारे एकसंध राहण्याचा हा सगळा प्रयत्न आहे आणि सपकाळ त्या प्रयत्नांमध्ये पुढे आपल्याला पाहायला मिळतात। आणि या संदर्भात आणखी सविस्तर चर्चा करण्यासाठी आमच्या प्रतिनिधी मनशी पाठक आपल्याबरोबर जोडल्या गेल्यात। मनशी, आज ही एक महत्त्वाची आणि मोठी भेट होतीये। हर्षवर्धन सपकाळ आज मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत। 2 दिवसांपूर्वी शरद पवारांची सुद्धा भेट घेतली होती। सपकाळांचे प्रयत्न सुरू आहेत एकसंध राहण्याचे, काय नेमके तपशील या भेटीसंदर्भात? खरं तर महाविकास आघाडी ही तात्कालिक राजकीय सोय होती असं म्हणायला हरकत नाहीये, कारण सध्याचं चित्र सुद्धा तसंच दिसतंय की महाविकास आघाडी वाचवण्यासाठी आता काँग्रेस एकटी धावपळ करते, एकटी धावाधाव करते। आपण बघितलं की घटनाक्रम जर बघितला तर हर्षवर्धन सपकाळांनी आधी शरद पवारांची भेट घेतली आणि ही भेट सुद्धा त्या टायमिंगला होती ज्या टायमिंगला राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा होती। सगळ्यात महत्त्वाचं असं कळतंय की शरद पवारांचे आमदार हे आता सत्तेत जाण्यासाठी आतुर झालेले आहेत अशा पद्धतीचा एक सूर शरद पवार गटामध्ये ऐकायला मिळतो। त्याच्यामुळे एक प्रकारे पवारांचा सुद्धा नाईलाज झालाय का अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे, राजकीय गोटात आहे। त्याच्यामुळे राष्ट्रवादीचं जर विलीनीकरण झालं तर ठाकरे आणि काँग्रेसने नेमकं करायचं काय असा प्रश्न उरतो आणि याकरता कोणता सूर अळवतायत, कारण मुंबई महापालिकेच्या निवडणुकांमध्ये शरद पवार गटाचं फार काही अस्तित्व आपल्याला बघायला मिळणार नसलं तरी सुद्धा ठाकरे आणि काँग्रेससाठी ही निवडणूक अतिशय महत्त्वाची, अस्तित्वाची, अस्मितेची निवडणूक असणार आहे। अर्थातच आतापर्यंतचा जर निवडणुकीतला अनुभव बघितला काँग्रेसच्या बाजूनं तर विधानसभा निवडणुकीमध्ये सीट शेअरिंग बाबत झालेले वाद असतील किंवा सगळ्यात महत्त्वाचं नेत्यांकडून देण्यात आलेला वेळ असेल, याबाबत बरेचसे वादंग काँग्रेस आणि ठाकरेंमध्ये सुद्धा बघायला मिळाले। इतकंच नाही तर विधानसभा निवडणुकीमध्ये जर आपण एकटे गेलो असतो तर कदाचित जागा वाढल्या असता असा सूर काँग्रेसच्या नेत्यांमधून ऐकू येतो। या पार्श्वभूमीवर आता येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये नेमकं काय करायचं हे ठरवण्यासाठी आजची बैठक अतिशय महत्त्वाची आहे। जर मैत्रीपूर्ण लढत द्यायची असेल काही जागांवरती तर त्या जागा कोणत्या असतील आणि त्या जागांवरती जर मैत्रीपूर्ण लढत झाली तरी सुद्धा ती दोन्ही पक्षांना परवडणार आहे का या बाबतीत सुद्धा चर्चा होण्याची शक्यता आहे। मात्र काँग्रेसच्या बाजूनं आता हे जवळजवळ निश्चित होतं आहे, फक्त अधिकृत घोषणाच तेवढी बाकी आहे की मुंबई महापालिका निवडणुका असतील किंवा इतर महापालिकेच्या निवडणुका असतील स्वबळाचा नारा देणं आणि एकलाच्या रोजची भूमिका घेणं हे काँग्रेसकडनं आता जवळजवळ निश्चित होताना बघतो आहे। ठाकरेंकडनं सुद्धा तशाच पद्धतीचा सूर हा ऐकू येतो। त्याच्यामुळे जरी महापालिका निवडणुकीत तिन्ही पक्ष एकत्र लढले नाहीत तरी सुद्धा महाविकास आघाडी म्हणून, विरोधक म्हणून सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आपण एकत्रितरित्या काही मुद्द्यांवरती उभं राहायचं का, जर तसं झालं तर ते कोणकोणते मुद्दे असतील, त्याचं कॉमन मिनिमम प्रोग्राम काय असेल, अशा पद्धतीची चर्चा करण्यासाठी सध्याच्या या मविया नेत्यांच्या भेटीगाठी आहेत। अर्थातच याची टायमिंग जसं मी म्हटलं तसे महत्त्वाचे आहेतच, मात्र त्यासोबतच आता महाविकास आघाडी वाचवण्यासाठी एकटी काँग्रेस धावाधाव करते का अशी चर्चा सुद्धा सध्या राजकीय वर्तुळातून ऐकू येते। ठीक, मनशी, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि केलेल्या सगळ्या विश्लेषणासाठी। मनशी पाठक आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर होत्या।